उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची मुंबईत झालेली भेट ही केवळ शिष्टाचाराची होती की तिच्या मागे मोठं राजकीय गणित दडलंय? विशेष म्हणजे या भेटीचा संबंध थेट उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाशी जोडला जात असून मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढत्या राजकीय प्रभावावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपच्याच केंद्रीय नेतृत्वाने नवीन रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. एकनाथ खडसे एकेकाळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखले जात होते. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकपर्यंत त्यांच्या शब्दाला मोठे राजकीय वजन होते. अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. मात्र पक्षांतर्गत मतभेद वाढत गेले आणि अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. खडसे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचे काम मंत्री गिरीश महाजन यांनी केले. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते गेल्या काही वर्षात गिरीश महाजन यांनी पक्ष संघटना, निवडणुका आणि स्थानिक राजकारणावर मोठी मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे या भागात त्यांना थेट आव्हान देणारा नेता भाजपमध्ये उरलेलाच नाही. अशा परिस्थितीत विनोद तावडे यांची अचानक झालेली खडसेंची भेट प्रत्येक गोष्टीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे एक धोरण नेहमी चर्चेत राहिले. कोणत्याही एका राज्यात किंवा प्रदेशात एखाद्या नेत्याचे वर्चस्व अमर्याद वाढू नये यासाठी पक्षात संतुलन राखले जाते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातही नवीन राजकीय समीकरण उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली. एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यासाठी यापूर्वीची चर्चा देखील झाली होती. केंद्रीय पातळीवरही या विषयावर विचार झाल्याचे अनेकदा बोलले जाते. मात्र राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे हा विषय पुढे गेला नाही. विशेष चर्चा होती. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्वतः खडसेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला वेगळे राजकीय महत्त्व आता प्राप्त झाले. विशेष म्हणजे विनोद तावडे हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नेते नाहीत. ते भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची प्रत्येक राजकीय हालचाल ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची नसून तिच्याकडे राजकीय संदेश म्हणून देखील पाहिले जाते. म्हणून त्या भेटीनंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर पुन्हा आता चर्चा सुरू झाली. एकनाथ खडसे यांची ताकद आजही संपलेली नाही, असे अनेक राजकीय जाणकार मानतात. भाजप सोडल्यानंतर जळगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड आणि परिसरात देखील त्यांचे कार्यकर्ते आजही त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचा जनसंपर्क आणि वैयक्तिक प्रभाव कायम असल्याचे मानले जाते. त्यामुळे भविष्यात त्यांचे भाजपमध्ये पुनरागमन झाले तर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा मोठा बदल घडू शकतं, असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र या सर्व चर्चांदरम्यान एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांसमोर येत्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितलं, विनोद तावडे हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माझीही प्रकृतीची विचारपूस केली. हा पूर्णपणे वैयक्तिक संवाद होता. त्यामध्ये कोणतीही राजकारणाची चर्चा झालेली नाही. खडसेंनी दिलेले हे स्पष्टीकरण महत्त्वाचे असले तरी राजकीय वर्तुळातील चर्चांना त्यानंतरही पूर्णविराम मिळालेला नाही. कारण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची एकाच कुटुंबातील दोन वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळतात. त्यामुळे या भेटीकडे अनेक जण केवळ कौटुंबिक किंवा शिष्टाचाराची भेट म्हणून पाहण्यास तयार नाहीत. राजकारण अनेकदा पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली पुढील काही महिन्यात मोठ्या निर्णयांमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार का? भाजपचे केंद्रीय नेतृत्व उत्तर महाराष्ट्रात नवीन राजकीय संतुलन निर्माण करण्याची तयारी करतंय का? गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्रभावाला पर्याय उभा करण्यासाठी नाताभाऊंचा पुन्हा वापर केला जाणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सध्या कोणाकडेही नाहीत. सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे एवढंच स्पष्ट म्हणता येईल की विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या एका भेटीने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पण ही भेट केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित राहणार की भविष्यात तिचे मोठे राजकीय परिणाम दिसून येणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडते, एकनाथ खडसे यांची पुढची राजकीय भूमिका आता काय असते आणि पक्षांतर्गत समीकरणांमध्ये काही बदल होतात का, याची उत्तरे काही दिवसात किंवा महिन्यात मिळू शकतात. तोपर्यंत मात्र या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय नक्कीच निर्माण केलाय. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.